चला फायनली निगेटिव्ह कमेंट्स यायला लागलेल्या आहेत. म्हणजे कुणीतरी मला म्हटलं होतं की तुझे व्हिडिओ जेव्हा निगेटिव्ह कमेंट्स येतील ना तेव्हाच व्हायरल होतील, पण इथे फक्त उलटं झालं आहे. व्हायरल झाले व्हिडिओ आणि मग निगेटिव्ह कमेंट यायला लागल्यात. ज्वारीच्या भाकरींचा व्हिडिओ व्हायरल गेला, त्याच्यावरती कमेंट आली, पीठ कोणत्या पाण्यात मालिश केलं ते नाही दाखवलं. मालिश व्हाय टोमॅटोज न दही बोथ खट्टा आयटम्स. त्यानंतर एक होती बकवास लागते भाजी, मी करून पाहिली होती. बापरे. ठेचून टेचून नाही काय मराठी बोलता. अवघड आहे सगळं. अरे वा, तुमचं नाव अवॉर्डसाठी नक्की दिलं जाईल. ठीक आहे, याच्यातनं पण आपण काहीतरी शिकतो की लोकांना काय आवडतंय काय नाही आवडते. म्हणजे तसं बघितलं तर इंस्टाग्रामवरती आणि फेसबुकवरती कितीतरी असंख्य असे व्हिडिओ आहेत की ज्याच्यावरती निगेटिव्ह कमेंट ॲक्च्युली करायला हव्यात, म्हणजे ते प्रदर्शन बंद होईल. पण इथे चांगले चांगले व्हिडिओज असतात, त्याच्यात काहीही नावं ठेवण्यासारखं नसतं, पण शोधून शोधून चुका काढून त्याच्यामध्ये, म्हणजे त्यांना इतका वेळ असतो, तुमचा पूर्ण मोठा व्हिडिओ असेल तर तो बघतील, त्यातल्या चुका शोधतील आणि तुम्हाला कमेंट करून सांगायला येतील. एवढा वेळ असतो, पण थोडंसं ॲप्रिसिएशन करायला वेळ नसतं त्यांना. ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही, मी काय अजिबात नाराज झालेलं नाही आहे आणि मी व्हिडिओ बनवणं तर अजिबातच सोडणार नाही आहे. त्यामुळे काय होतं, लोकांना असं वाटतं की घाबरली किंवा निगेटिव्ह कमेंट वाचून डिमोटिवेट होईल, तर असं अजिबात नाही आहे. मी अजिबात डिमोटिवेट वगैरे होणार नाही आहे आणि व्हिडिओ बनवणं सुरूच ठेवणार आहे. खरं याच्यासाठी खूप मेहनत लागते बरं का. म्हणजे मी व्हिडिओ नव्हते ना बनवत तेव्हा मला असंच वाटायचं की काय 30 सेकंदाचं 20 सेकंदाचं रील आहे, 1 मिनिटाचं रील आहे, पण त्यामागे ना खूप मेहनत लागते आणि निगेटिव्ह कमेंट करणाऱ्यांना काय 1 सेकंद पण लागत नाही. त्यामुळे माझ्यासारखे कितीतरी क्रिएटर्स असतील की जे नाराज होत असतील, डिमोटिवेट होत असतील, तर असं करू नका अजिबातच. तुमचा व्हिडिओ बनवणं सुरूच ठेवा. आपलं काम आपण प्रामाणिकपणे केलं ना तर यश नक्की मिळतं, हा माझा विश्वास आहे. थँक्यू फॉर सपोर्ट.